तर आज होती हरतालिका. आमच्याकडे याला गौरीपूज्यसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? तर आज मी लवकर उठले होते आणि पटकन आंघोळ केली. त्यानंतर देवाची भांडी घासायची होती. पूजेचं सामान मी आधीच रेडी करून ठेवलं. वेळेवर काहीच सुचत नाही मला. घाई पण खूप जास्त होते. बनाना, ॲपल, काकडी, कणस, नारळ, पूजेचं पान, मातामाईची पुडी, शिंगाड, हळकण, सुपारी, बदाम, खारक, दूर्वा, फूल सर्व व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर आरतीचं ताट पण रेडी करायचं होतं. माझ्याकडे आरतीचं ताट नाही आहे, तर मला घ्यावं लागेल. आय डोंट नो याला काय म्हणतात, पण आमच्याकडे याला शिवजीचे वस्त्र म्हटले जाते. जोपर्यंत शिवजीला अर्पण करणार नाही तोपर्यंत पूजा संपन्न होणार नाही असं म्हणतात. त्यानंतर पूजेसाठी रेडी झाले. साडी पण मला तेवढी जमत नाही आणि जो ड्रेस मला वेअर करायचा होता तो पण दिसत नव्हता आणि पटकन माझं आवरलं आणि पूजा करायला बसली. पडद्याला धागा 5 एड्या घातल्या. त्यानंतर कुंकू लावलं. मी गौरी ह्या वर्षी नाही टाकली, कारण जीवन झाला तेव्हापासनं त्याच्यामध्ये माझा टाईम कसा निघून जातो मलाच कळत नाही. त्यामुळे साधीच पूजा केली आणि पूजा करून खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर कँडीवाला आला होता आणि कँडी मला खूप जास्त आवडते, तर आज मी नाही खाऊ शकत. माझा फास्ट होता. बघू उद्यापर्यंत राहते की नाही. तर त्यानंतर फराळ वगैरे केला. पावसामुळे कपडे ना अजिबातच वाढत नाही. लहान बाळांची इतके कपडे राहतात, कळतच नाही काय करावं. यांनी ना गेम खेळत होते आणि मी त्यांची मस्करी करत होती. असो, अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.